नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेली मालिका आई कुठे काय करतेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे। 19 नोव्हेंबरला या मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला। त्यानंतर 30 नोव्हेंबरला आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला। त्यानिमित्ताने महाराष्ट्राची लाडकी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांशी संवाद साधला। यावेळी मधुराणीने आपल्या आगामी नव्या प्रोजेक्टविषयी भाष्य केलं। गेल्या 5 वर्षांपासून मधुराणी प्रभुलकर अरुंधती म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। अरुंधती ही अनेक महिलांसाठी आयडल झाली आहे, त्यामुळे मालिका बंद होणार असल्याचं समजताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली। भले मोठे मेसेजेस कलाकार मंडळींनी पाठविले। 30 नोव्हेंबरला आई कुठे काय करते मालिकेचा अंतिम भाग प्रसारित झाला। या अंतिम भागानंतर इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन मधुराणीने चाहत्यांशी संवाद साधला। यावेळी तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले। अरुंधती ही भूमिका तिच्या वाट्याला कशी आली याविषयी सांगितलं। तसंच लवकरच नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार असल्याचा खुलासा तिने केला। मधुराणी प्रभुलकर म्हणाली, मी लाईव्ह आले फक्त तुम्हा सगळ्यांना धन्यवाद म्हणायला। अरुंधती म्हणून तुमचा आणि माझा बंध थांबला असेल तरी कुठल्या ना कुठल्या रूपात आपण भेटत राहणार आहोत। तर ही भेट आपली घडतच राहणार आहे, कारण अभिनय ही माझी आवड आहे आणि ते केल्याशिवाय मी जगू शकत नाही। पुन्हा नव्या भूमिकेत पुन्हा नव्या कुठल्या प्रोजेक्ट मधून 100% भेटणार आहे। तुम्ही अरुंधतीला मिस कराल, मी पण करेन, पण मधुराणी मिस होऊन देणार नाही, एवढंच नक्की आहे। जो काही पुढचा प्रोजेक्ट करेन त्याची लवकरच घोषणा करणार आहे, त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद, प्रेम, आशीर्वाद द्याल अशी मला खात्री आहे। तुमचा आणि माझा बंध आजन्मासाठी तयार झाला आहे, तो आपण तसाच ठेवणार आहोत। कधीही इंस्टाग्रामवर संपर्क करा, भेटत राहू, बोलत राहू, असं मधुराणी प्रभुलकर म्हणाली। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।